आणि आता बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा आवाज घुमणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ओबीसी मधून आरक्षणासाठी रान पेटवायला सुरुवात केली आहे। गाव पातळीवर पुन्हा एकदा चलो मुंबईचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। स्वतः मनोज जरांगे पाटलांनी दौरा केलेला आहे। दुसरीकडे आता सरकार पातळीवर सुद्धा हालचाली सुरू करण्यात आल्यात। उत्तर महाराष्ट्रामधून मुंबईकडे येणाऱ्या जरांगेंच्या या आंदोलनाची धग कमी करण्यासाठी मराठा उपसमितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत आणि याच उपसमितीचं अध्यक्षपद अहिल्यानगरच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलंय। तर मनोज जरांगे मात्र यानंतर सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जरांगेंच्या आंदोलनाची चाहूल, सरकारचं मोठं पाऊल। सरकारकडनं उपसमिती, तरीही जरांगे ठाम। मनोज जरांगे पाटलांच्या चलो मुंबईच्या आंदोलनाला 6 दिवस उरलेत, पण त्याआधीच सरकारनं मोठं पाऊल उचललं। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आधीच सरकारनं आता मराठा उपसमितीचं पुनर्गठन केलंय। मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची वर्णी लागली आहे। याआधी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राहिलेले चंद्रकांत पाटील सदस्य म्हणून असणार आहेत। त्यांच्या सोबत सदस्य नेमके कोण कोण असतील ते देखील बघूया। गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, आशिष शेलार, शिवेंद्र राजे भोसले, माणिकराव कोकाटे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील। मराठा उपसमिती मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणार आहे। न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी देखील समन्वय ठेवेल। विशेष समुपदेशींना सूचना समितीकडून दिल्या जातील। न्यायालयानं पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती देखील ठरवणार आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय ठेवणं, मराठा आंदोलन आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणं अशी काही महत्त्वाची कामं असतील। सोबतच जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणं, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील योजनांच्या अंमलबजावणीचा देखील हे सदस्य आढावा घेतील। सरकारनं मराठा उपसमिती नेमली तरी जरांगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। 29 ऑगस्टला मुंबईत धडकणारच असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच ना, ते का नवीन खुले का काही? पहिले चंद्रकांत दादा होते, आता कोण काम दुसरं केलंय? उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा विषय आणि ते नवीन नाहीये। जरी वेगळा विषय असला काय नसला काय, उपसमिती ही पूर्वीचीच आहे, फक्त त्यातले खांदे बदलेलेत। पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेलेत, कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलेत। ही बैठ झालं की त्याला जुपीचे, त्याला झालं की फक्त खांदे बदलेलेत। पहिला वेगळा होता, आता ही पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली, बाकी काय नाही। तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे काम करावं अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना। मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या। बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही, आनंद नाही, आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही। मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर। आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही। परंतु त्या समितीमध्ये मला काम करण्याची संधी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी दिलेली आहे। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत। हे प्रश्न येऊन बसलं पाहिजे। आउटराईट मराठा समाजाला कुणबी म्हणा, हे जरी सरकारने लोकांची मागणी देऊन टाका असं म्हटलं तरी ते काय न्यायालयात टिकत नाही। त्याला पर्याय म्हणून एससीबीसी दिलेला आहे। आणखीन कुणबी नोंदी सापडाव्यात म्हणून सारखी शिंदे कमिटीला एक्सटेन्शन देतो। त्याच्या आधी अनेक उपसमित्या बनलेल्या आहेत। या उपसमित्यांना तसे पाहिजे कोणतेच अधिकार नाहीये, फक्त बैठका घेणे। त्या बैठकीतून काहीही बाहेर आतापर्यंतच्या सगळ्यात काही निघालेलं नाही आणि म्हणून मला असं वाटत नाही सरकार या बाबतीत मुळीच सकारात्मक नाही। कारण सरकारने जे अध्यादेश काढले त्याचीच अंमलबजावणी सरकारने करावी अशा प्रकारची मागणी मनोज पाटलांची आहे। त्याच्यामुळे नवीन उपसमिती करण्यापेक्षा जो अध्यादेश सरकारने वाशीला येऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंकडे दिलेला होता त्याची अंमलबजावणी करावी। त्याला फार
बाकी गोष्टी करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. सरकारकडनं उपसमिती नेमून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग कमी करण्याचा प्रयत्न केलाय का, अशी ही चर्चा यामुळे सुरू झाली. जरांगे पाटलांच्या मागण्या आणि उपसमितीचे अधिकार हे वेगवेगळे आहेत. जरांगेंची मागणी ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय घ्यावा ही आहे. हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या गॅझेटचा विचार मराठा आरक्षणाच्या संदर्भात करावा. सगळे सोयरेंसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. आंदोलकांवरील खटले मागे घ्यावे. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांच्या मागण्यांसंदर्भात मार्ग काढावा. ओबीसीतनं आरक्षण घेण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. दुसरीकडे जरांगेंच्या या 29 ऑगस्टच्या चलो मुंबईच्या मोर्चा विरोधात आता ओबीसी आंदोलकही आक्रमक झाले. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी बीड जिल्ह्यातील ओबीसींची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली. गेल्या वर्षी मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलेलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईच्या वेशीवरनच म्हणजेच वाशीतनं हे वादळ मागे धाडण्यात यश आलेलं. आता मुख्यमंत्री पदाची दोर देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे. जरांगेंचा यावेळचा मुंबई मोर्चा हा उत्तर महाराष्ट्रातनं मुंबईच्या दिशेनं सरकणार असल्याची माहिती आहे. यावेळी गावोगावी घोंगडी बैठका होत आहेत. विरोधी आमदार तर सहभागी होतातच, पण सत्ताधारी आमदार देखील जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. त्यामुळे फडणवीस जरांगेंचं हे आंदोलन कुठे आणि कसं शमवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.